नमस्कार मंडळी, मी अक्षय शिंदे आणि मी आज आलेलो आहे इकडं तेरपशी आपलं बोकनवाडी म्हणून गाव आहे आणि त्या गावामध्ये गांडूळ खत म्हणजे आपण आंब्याची बाग लावलेली आहे. त्या आंब्याच्या बागेसाठी टाकण्यासाठी आपण गांडूळ खत नेण्यासाठी आलेलो आहे. तर आपण सर आहेत त्यांच्यापाशी आपलं गांडूळ खत भेटतं. इकडे बघू शकता हे सर आहेत. नमस्कार सर. नमस्कार. काय नाव आपलं सर? ऋषिकेश संजय खरात. ऋषिकेश संजय खरात यांचं नाव आहे आणि हे स्वतः जे गांडूळ खताचे जे का प्रोडक्शन आहेत ते स्वतः करतात. सर काय सांगाल? आपलं प्युअर ग्रो ऑर्गॅनिक्स या नावाने इनरिच्ड वर्मी कंपोस्ट युनिट आपलं बुकनवाडी या ठिकाणी आहे. आणि आपण गांडूळ खतामध्ये 50 किलो तसेच 1 किलोची नर्सरी पॅकिंग अशा 2 पॅकिंगमध्ये गांडूळ खत प्रोडक्शन करतो. आणि आपल्या गांडूळ खतामध्ये ट्रायकोडर्मा, सीवीड आणि 14 प्रकारचे सूक्ष्म जीवाणू त्याच्यामध्ये आपण ॲड केलेले आहेत. त्या गोष्टीने आपण ते गांडूळ खत इनरिच करून देत असतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने यांचं गांडूळ खताचं युनिट जे आहे बुकनवाडीमध्ये आणि हे सर जे आहेत पूर्ण जे काय नर्सरी म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे तुळजापूरला नर्सरी आहे, जगदाळे नर्सरी म्हणून. पूर्ण त्या जगदाळे नर्सरीमध्ये हे एक गांडूळ खत आहे. हे गांडूळ खत तिथं पोच करतात. मित्रांनो, आपण त्यांच्या कॉन्टॅक्टनुसारच आपण ह्या सरांपाशी पोचलेलो आहोत आणि इथून आपण गांडूळ खत नेणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला आता मी दाखवणार आहे ह्यांनी जे काय स्वतःचं प्रोडक्शन आहे गांडूळ खत, तर त्याने गांडूळ खत कसं बनवते, त्याचा बेड कसा असणार आहे आणि त्यांचं उत्पन्न कसं आहे आपण त्याला विचारणार आहोत. चला तर आपण बेड बघूया. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत. हे सर जे आहेत त्यांनी स्वतःचं बेड जे आहे म्हणजे गांडूळ खताचं कसं त्याने प्रोडक्शन घेतात आपण थोडक्यात इकडे बघू शकता. हे गांडूळ खताचं बेड आहे. म्हणजे हे जे आहे हे सध्या आता प्रोसेसिंगमध्ये आहे आणि थोड्या दिवसामध्ये हे जे काय प्युअर गांडूळ खत आहे ते आपण आता यांचं निघणार आहेत. तर आपण सरांना विचारू थोडक्यात माहिती. सर कसं आहे? गांडूळ खत तयार करत असताना सुरुवातीला आपण 450 GSMचा पेपर असणारा म्हणजे पॉलिथिन असणारा बेड वापरतो, ज्याची कॅपॅसिटी 2 टन शेण याच्यामध्ये मावतं. आणि आपण गांडूळ खत बनवत असताना याच्यामध्ये फक्त शेणच वापरतो. शेणामध्ये शेण थंड करून नंतर याच्यामध्ये आपण कल्चर सोडतो, जे की आयसिनिया फेटिडा या व्हरायटीचा असतं आपल्याकडली कल्चर. आणि जवळपास 1 महिन्यामध्ये या गांडूळ खताच्या बेडपासून पहिलं हार्वेस्टिंग आपल्याला मिळतं. अशा आपल्याला 3 ते 4 हार्वेस्टिंग 2 ते 2.5 महिन्यामध्ये मिळून जातात. अशाप्रमाणे 2 टन शेणापासून आपल्याला 1 टन गांडूळ खत एका बेडपासून मिळत असतो. ते असतात जे की आपला पारंपरिक बेड जो आहे पहिल्यापासून चालत आलेला, त्याची साईज ही 12 फूट लांब, 4 फूट रुंद आणि 2 फूट हाईट असते. पण त्याच्यामध्ये एक अडचण प्रामुख्याने अशी बघायला येते की त्याच्यामध्ये आपल्याला 14 काट्यांचा सपोर्ट हा आपल्याला लावावा लागतो. 2-2 फुटाच्या 14 काट्या काढायच्या म्हणलं तर मजुरांची संख्या असेल, तसेच वेळ पण आणि मेहनत पण त्याच्यामध्ये खूप वेस्ट होते, मेहनत वगैरे लागते. तर त्याला विकल्प म्हणून आपण हा 8 फूट रुंद असणारा आणि 2 फूट हाईट असणारा गोलाकृती बेड केलेला आहे. आपण बघू शकता या बेडमध्ये कसल्याही सपोर्टची आपल्याला गरज भासलेली नाही लावण्यासाठी. तर ह्या बेडचा प्रामुख्याने एक मोठा फायदा आहे. आणि सर आता मला एक विचारायचं, तुम्ही हे जे बेड जे आहे ते पूर्ण खाली जमिनीवरती आपण तुम्ही बेड ही केला आहे, पण ह्याला समजा आता समजा रानमांजर असेल किंवा उंदीर वगैरे काय, मग त्याच्यापासून काय धोका आहे का त्याला? समजा हे जे कागद आहे ते फाड वगैरे फाटण्याचे वगैरे काय? आता तुम्ही बघू शकता आम्ही शेतामध्येच मोकळ्या रानामध्येच हा बेड इन्स्टॉल केलेला आहे आणि आजूबाजूला डुकरांचा, मुंगसांचा आणि उंदरांचा सुळसुळाट हा नेहमी सुरूच असतो. पण आतापर्यंत तरी कधी आमच्या बेडला कुठल्याही जनावरांनी त्रास दिलेला नाही कसला. म्हणजे पूर्ण सोयीस्कर आहे आणि म्हणजे काय अडचण येत नाही समजा. हा, आणि प्लस याच्यामधनं आपण वर्मी वॉश पण कलेक्ट करू शकतो. वर्मी वॉश पण आपण कलेक्ट करू शकतो. तर सर हे तेच आहे का? हे नाही, बुसकट आहे. तर मित्रांनो बघा, ह्या सरांचे इथे एक प्लांट आहे आपला गांडूळ खताचा. हे त्यांच्या अजून इन्स्टॉल वगैरे करायचं. हे काय कल्चर आहे का सर? आजोलाचा बेड आहे हे आजोला म्हणणं काय सर? इकडे बघू शकता, मी तुम्हाला आजोलाचं दाखवतो. हे आजोलाचं म्हणजे जे का पाण्यावर तरंगणारं जे काय वनस्पती आहे त्याला ते आजोला असं म्हणतात. सर ह्याच्या थोडक्यात सांगू शकताय? आजोला या वनस्पतीमध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं. हे पोल्ट्री फार्मिंग तसेच डेअरी फार्मिंग असणारे लोक याला खूप पसंती देतात, कारण की दुग्धजन्य जनावरांमध्ये जर याचा वापर केला आपण तर जे काही पेंडीचा खर्च असेल, खुराकाचा खर्च असेल ते कमी होऊन जास्त उत्पादन मिळण्यासाठी याचा उपयोग केला जातो. कारण याच्यामध्ये 27 ते 30% प्रोटीनचं प्रमाण आढळलं जातं. आणि कोंबड्यांमध्ये पण अंड्याचं उत्पादन तसेच मांसाचं उत्पादन वाढवण्यासाठी आजोलाचा वापर केला जातो. चल, थँक्यू सर. छान अशा पद्धतीनं म्हणजे सरांचं जे काय गांडूळ खताचं युनिट असेल, आजोलाचं युनिट असेल, छान अशा पद्धतीनं आहे. आणि त्याचबरोबर आपण ह्या सरांचं पूर्ण जे काय मार्गदर्शनाखाली आपण जे काय आपल्या आंब्याचे बाग आहे त्यासाठी गांडूळ खत घेतलेलं आहे.
आणि आपण आता सरांचं बेड वगैरे कसं केलं आहे ते देखील आपण बघितलेलं आहे. तर मित्रांनो, जर कोणाला गांडूळ खत पाहिजे असेल आणि सर स्वस्तामध्ये बऱ्यापैकी देतात आणि मार्गदर्शन देखील सरांचं खूप छान आहे. मित्रांनो, इकडे बघू शकता सरांनी तयार केलेलं जे काय गांडूळ खताचं ते हार्वेस्टिंग झालेलं आहे आणि असे 50-50 किलोचे पोते आहेत. इकडे बघू शकता हे 50-50 किलोचे पोते सरांनी भरून ठेवलेले आहेत आणि सध्या आपण आता 100 किलो गांडूळ खत आपण न्यायला इथं आलेलो आहे. तिकडे बघू शकता सरांनी पूर्ण 50-50 किलोचे पोते भरून ठेवलेले आहेत. सर तुमचा ॲड्रेस सांगू शकता का? आपला ॲड्रेस आहे तेर बुक्कनवाडी रोड, धाराशिव. तेर बुकनवाडी रोड, धाराशिव या ठिकाणी सरांचं म्हणजे शेतात त्यांनी गांडूळ खत तयार करतात आणि तिथं त्यांनी विक्री वगैरे करतात. तर मित्रांनो, कोणाला जर अजून गांडूळ खत वगैरे पाहिजे असेल तर सरांचा नंबर आणि ॲड्रेस मी आज कमेंट बॉक्समध्ये देतो. जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही अवश्य एकदा भेट द्या. धन्यवाद.